मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सर्वात जास्त आपल्याला दुःख केव्हा होते? सर्वात जास्त पीडा आपल्याला केव्हा होते? मित्रांनो, आपल्या अवतीभोवती जे काही व्यक्ती असतात, तर ते आपल्यावरती खूप प्रेम करत असतात. आपल्यावरती खूप जीव लावत असतात. आपल्यावरती जिव्हाळा लावत असतात. आपल्या बाबतीत आपुलकी निर्माण करत असतात. अशी ही इतरांकडून जेव्हाही आपल्याला आपुलकी मिळते, जिव्हाळा मिळतो, प्रेम मिळतं, तर आपली ही सवय बनत जाते. इतर व्यक्ती आपल्यावरती प्रेम करत आहे असे आपल्याला वाटत जाते आणि रोज हे जर प्रेम मिळाले तर नक्कीच आपण सुद्धा समोरच्या स्थितीमध्ये असेच प्रेम मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करत असतो. म्हणजेच आपल्याला ती प्रेमाची सवय जडते आणि इतर व्यक्तीकडून असेच प्रेम मिळत राहील असे सुद्धा आपल्याला भविष्यात वाटते. पण मित्रांनो, सारखी स्थिती राहत नाही. परिस्थितीही बदलते. जेव्हाही आपल्याला प्रेमाऐवजी राग मिळायला लागतो, प्रेमाऐवजी द्वेष मिळायला लागतो, प्रेमाऐवजी वाईट काहीतरी दूषित भावना मिळायला लागते, तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये खूप दुःख होते, खूप पीडा होते, खूप आपण त्रस्त होतो. मित्रांनो, लक्षात नक्कीच आले असेल, आपल्याला दुःख केव्हा होते, आपल्याला पीडा केव्हा होते, आपण त्रस्त केव्हा होतो. मित्रांनो, सर्वांना प्रेम हवे आहे आणि प्रेमाऐवजी तुटकता, प्रेमाऐवजी द्वेष भावना, प्रेमाऐवजी राग भावना अशी जर आपल्याला मिळायला लागली तर नक्कीच आपल्याला खूप दुःख होते, आपल्याला खूप पीडा होते. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.